नमस्कार. ब्रेक नंतर एक महत्त्वाची बातमी आहे. मुसळधार पावसामुळे पुण्याच्या वाकडेवाडीजवळ 4 चाकीवर झाड कोसळलंय. कारमध्ये अडकलेल्या महिलेला सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं आहे. झाड पडल्यामुळे परिसरात 7 ते 8 जण किरकोळ जखमी झाले. चार पाच गाड्या, एक टू व्हीलर, एक रिक्षा मध्ये माणसं अडकलेली काढायला चालू आहे. शिवाजीनगर आम्ही गाडीत होतो, आमची पूर्ण फॅमिली आम्ही चाललो होतो. वरून पहिले एक झाड पडलं, त्यानंतर पण आम्ही बघेपर्यंत दुसरं झाड बी पडलं. सरकार काय करते? सरकार झोपली फक्त. त्यांच्या गाडीच्या पाठीमागत होतो, माझी गाडी त्यांच्या पाठीमागे होती. एक एक झाड पडत गेलं खाली. त्यावेळी कुणालाच काही करता आलं नाहीये, कारण ट्रॅफिक जाम होतं. त्यावेळी 10 ते 12 गाड्या त्याच्यामध्ये अडकल्या, काही टू व्हीलर अडकल्या होत्या मध्ये. त्याच्यामध्ये आम्ही लगेच पटकीनं उतरून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पहिला फोन आम्ही फायर ब्रिगेडला केला. फायर ब्रिगेडला केल्यानंतर अर्धा ते पाऊण तासानंतर फायर ब्रिगेड इथं पोहोचलं, कारण त्यांनाही ट्रॅफिक वगैरे लागला असेल माहीत नाहीये. पण ज्यावेळी मग आम्ही इथं लगेच सगळ्या लोकांनी मिळून लगेच झाड बाजूला करून लोकांना पहिलं बाहेर काढायचा प्रयत्न केला आणि लहान लहान मुलं आम्ही बाहेर काढली. पुण्यातील वाकण येथील हॉटेलमधून 43 जणांची सुटका करण्यात आली आहे. तसेच वाकण बालसई फाटा इथे अडकलेल्या आणखी 3 जणांना देखील सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं आहे. प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे. वाकणमधील हॉटेलमधून 43 जणांची सुटका करण्यात आलेली आहे. प्रशासनाकडून खरं तर मदत कार्य सुरू आहे. पुण्यात मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीत अतुल सावे विजयी झालेत. निकाल जाहीर होताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आनंदित झाल्याचं पाहायला मिळालं. भरघोस मताने विजय झालेला आहे आणि सर्व पक्षातले नेत्यांनी यामध्ये आम्हाला सहकार्य केलं. सगळ्यांच्या प्रयत्नाला आज हा यश मिळालेला आहे. आज आमच्या एक सीट सोडून सगळ्या सीट आमच्या पॅनलच्या भरघोस मताने निवडून आलेल्या आहेत आणि मला नक्कीच खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये या बँकेचा कारोबार पारदर्शक आणि शेतकऱ्यांच्या हिताचं आम्ही काम करू, एवढंच या ठिकाणी आपल्या सगळ्यांना वचन देतो. आपण बघितला असेल फार फरकाने हा विजय झालेला आहे. याच्यामध्ये सर्व नेते मंडळी जे सगळ्यांनी एकजुटीनं काम केलं म्हणून हा विजय हा झालेला आहे. कार्यकर्त्याचा सुद्धा याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. मतदारांनी सुद्धा विश्वास टाकलेला आहे म्हणून हा शेतकरी विकास पॅनलचा विजय झालेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.